नमस्कार. सर किशोर मराठी या चॅनलमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. पूर्वीच्या सर्व व्हिडिओमध्ये आपण अनेक मुलांच्या वेगवेगळ्या प्रकारच्या समस्या बघितल्या अभ्यासाच्या. आता पालकांच्या मनावरचा ताण हा निघून गेलेला असेल, कारण परीक्षा संपलेल्या आहेत. परंतु नवीन प्रकारची चिंता विवंचना पालकांच्या मनामध्ये आहे, ती म्हणजे आत्ता मोकळा वेळ मुलांचा कसा घालवावा आणि यासाठी या मोकळ्या वेळामध्ये काय करावं, तर वेगवेगळ्या प्रकारचे छंद कसे जोपासावे. तर याची माहिती देण्यासाठी आज आपण चित्रकला या छंदाविषयीची थोडी माहिती घेणार आहोत. आज मी आलो आहे श्री इनामदार सर यांना भेटायला. त्यांचं उन्मेष इनामदार कला अकॅडमी ही डोंबिवलीच्या पूर्व भागामध्ये आहे आणि गेली 26 वर्ष ते याचं प्रशिक्षण देत आहेत. आणि त्यामुळे त्यांच्याकडून आपण चित्रकला या विषयाची थोडीफार माहिती घेऊया. तर सर्वप्रथम मी सर किशोर मराठी या चॅनलवर सरांचं स्वागत करतो. सर, तुमचं मनापासून स्वागत. पहिला प्रश्न असा आहे की पालकांच्या मनामध्ये असं असतं की चित्रकला या छंदाविषयी जर सुरुवात करायची असेल किंवा चित्रकलेची सुरुवात करायची असेल मुलांनी, तर ती कधी सुरुवात करावी? सुरुवात आहे ना, तर ती लहान मुलं आपली आपण करतच असतात. तुम्ही बघितलं असेल की भिंतीवर रेघोट्या मारतील किंवा जमिनीवरती. तर हे त्यांचं एक मुक्त आविष्कार असतो चित्राचा. त्यांना मुक्त तो आविष्कार करू द्यायचा. आणि त्याचं जे औपचारिक असं प्रशिक्षण आहे की कसं चित्र काढायचं, त्यात काय आलं पाहिजे, तर हे शिकण्याचं जे वय आहे साधारणपणे 12व्या वर्षी मुलांना, म्हणजे त्याच्या आधी पण शिकू शकतात, पण त्यांना 12व्या वर्षी ही अपेक्षा त्यांच्याकडनं करता येईल की त्यांनी त्यांचे प्रपोर्शन आहे, म्हणजे प्रमाणबद्धता आहे चित्रामध्ये, किंवा त्याच्यात जे पर्स्पेक्टिव्ह आहे, जवळचं दूरचं, हा जो फरक आहे तो, किंवा डायमेन्शन म्हणजे ज्या 3 मिती असतात, लांबी, रुंदी आणि खोली, तर ह्या त्याच्यात व्यवस्थित दाखवणं मुलांनी. तर हे 12व्या वर्षापर्यंत त्यांच्याकडनं अपेक्षा करणं योग्य होत नाही. त्याच्यानंतर आपण त्यांना या पद्धतीने त्यांच्याकडनं अपेक्षा करू शकतो. त्यामुळे त्या ज्या परीक्षा असतात ना, त्या पण साधारणपणे 12व्या वर्षीच देणं चांगलं पर्याय चित्रकलेच्या. बरं. हो, थँक्यू सर. आता सरांनी सांगितलं की 12 वर्षापर्यंत चित्रकलाचा फक्त आपल्याला आवड निर्माण व्हावी आणि त्यांना जसं त्यांचा आविष्कार होतो आहे, तो भावनांचा आविष्कार असेल, त्यांना जे जे वाटतं आहे, त्यांच्या मनात जे जे येतं आहे ते चित्र कागदावर उमटवत आहेत. परंतु 11 वर्ष पूर्ण झाल्यानंतर जर आपल्याला पद्धतशीरपणे या छंदाची जोपासना करायची असेल, तर आपल्या अभ्यासक्रमाबरोबरच, शालेय अभ्यासक्रमाबरोबरच आपण हे चित्रकलेचं अभ्यास चालूच ठेवू शकतो. सर्वसाधारण सर, हा अभ्यास 11 वर्षानंतर जर घालायचा असेल मुलांना चित्रकलेच्या अभ्यासासाठी, तर हा आठवड्यातून किती दिवस असतो आणि किती वेळ त्याला आपण आठवड्यातून द्यावा लागतो, जेणेकरून आपला अभ्यासाचा बरोबर सुद्धा हा चित्रकलेचं छंद जोपासू शकू? काय आहे की मुलांना किती वेळ त्याच्यात द्यावा आहे, त्या मुलांच्या जे काही क्षमता आहे त्याच्या अवलंबून आहे. पण तरी पण कारण काही मुलं जी आहेत तर ती खूप तासनतास त्यात रमू शकतात, त्यांची खूप त्याची क्षमता असते रमण्याची. आणि काही मुलं आहेत तर ती थोड्या वेळानंतर ती कंटाळतील. तर असं असू शकतं. म्हणजे प्रत्येक मुलाचं ते व्यक्तिगणिक हा भाग वेगळा असू शकतो. बरोबर. धन्यवाद. आता जर कोणाला चित्रकला हा पुढे करिअर करायचं असेल, तर आपण करिअर करण्यासाठी ज्या आपल्या परीक्षा आहेत, प्रवेश परीक्षा आहे, इंटरमिजिएट परीक्षा आहे, त्या परीक्षानंतरसुद्धा आपल्याला 10वी नंतर चित्रकलेमध्येच करिअर करायचं असेल, तर 10वी नंतर करावं की 12वी नंतर करावं, त्याबद्दल थोडी माहिती सांगा. या ज्या परीक्षा आहेत ना, शालेय वयामध्ये 2 परीक्षा असतात, ज्या बहुतेक शाळांमध्ये सरकारी परीक्षा आहेत, ज्या एलिमेंटरी आणि इंटरमिजिएट ज्याला म्हणतात. तर त्यातली एलिमेंटरी परीक्षा जी आहे तर ती इयत्ता 8वीमध्ये देणं योग्य होतं. म्हणजे मुलांचं जे वय आहे तर त्या परीक्षेची जी काही त्यातली काठिण्य पातळी असते, तर त्या दृष्टीने ते वय बरोबर ठरतं. आणि इयत्ता 9वीमध्ये इंटरमिजिएट परीक्षा देणं योग्य होतं. आणि मग त्याच्या काय की ज्या मुलांना ह्याच्यातच करिअर करायचं आहे पुढे, त्यांना भरपूर कोर्सेस कलेच्या क्षेत्रामध्ये आहेत. म्हणजे दृश्यकला जी आहे
त्याच्यामध्ये खूप असे कोर्सेस आहेत, डिप्लोमाज आहेत, डिग्रीज आहेत. बरं. त्यातल्या डिग्री कोर्सेससाठी बहुतेक प्रवेश परीक्षा असते आणि या ही परीक्षा 12वी नंतर हो आहे. 12वी नंतर असतात त्या, कारण डिग्री कोर्स कुठलाही 12वी नंतरच हो. असतो. आणि मग ह्याच्यामध्ये जे विषय असतात ना, तर ते म्हणजे कसं आहे की ऑब्जेक्ट ड्रॉइंग असतं किंवा डिझाईन विषय असतो आणि एक त्यांना मेमरी ड्रॉइंग असा विषय असतो, स्मरणचित्र. हो. तर ह्या चित्रामध्ये काय काय यायला पाहिजे परीक्षकांच्या दृष्टीने, कोणते कोणते पॉईंट्स आले, मुलांच्या कोणत्या क्षमता त्या ठिकाणी जोखल्या जातात, तर त्यानुसार त्याची तयारी करणं आवश्यक असतं. आणि ही तयारी त्यांना 11वी 12वी 2 वर्ष करणं आवश्यक आहे. कारण ह्या ठिकाणी कसं आहे की आपल्याकडे हे कॉलेजेस खूप कमी आहेत, त्याच्यामध्ये जे काही सीट्स आहेत त्या पण खूप कमी असतात आणि त्याला बसणारी मुलांची संख्या खूप जास्त असते. तर त्यामुळे त्यांना खूप चांगले मार्क त्याच्या मिळवणं आवश्यक असतं. आणि CET द्यावी लागते. हो, ती CET जी त्याला BFA CET म्हणतात, हम्म. ते बॅचलर ऑफ फाईन आर्ट्सची CET. तर ह्या CETची तयारी करून त्यांना बसायचं असतं 12वीच्या वर्षात. आणि सर याच्यामध्ये आपल्याला संधी कोणकोणत्या आहेत? एकदा आपण हे केलं जे आर्ट्समध्ये, बरोबर. की त्यानंतर त्यांना संधी कोणकोणत्या उपलब्ध होऊ शकतात जीवनात? हो, काय आहे की ह्याच्यामध्ये खूप आता हे फील्ड एवढं वाढलेलं आहे की ते भरपूर संधी आहेत. आता मुख्य म्हणजे काय, सगळ्यांचा जो पहिला जो हे आहे पसंतीचा कोर्स म्हणजे त्याचा कमर्शियल आर्ट असतो, म्हणजे Commercial. अप्लाइड आर्ट ज्याला आपण हो. म्हणतो. तो जाहिरात जे क्षेत्र आहे त्याच्याशी संबंधित होय. जी कामं असतात सगळी त्याच्यामध्ये शिकवली जातात. ते सगळे विषय त्यांना असतात, म्हणजे टायपोग्राफी, कॅलिग्राफी, फोटोग्राफी आणि मग डिझायनिंग, लेआउट, ग्राफिक डिझायनिंग, हे सगळं त्याच्यामध्ये वेगवेगळ्या येतं. प्रकारे. वेब डिझायनिंग असतं हल्ली. आता काय की UI UX ज्याला म्हणतात, म्हणजे युजर एक्सपिरियन्स, युजर इंटरफेस, तर हे पण डिझाईन त्यांना त्याच्यामध्ये खूप जास्त स्कोप आहे ह्याच्यामध्ये करायला. आणि तर असं म्हणजे फील्ड एवढं मोठं आहे की त्यात कुठल्याही प्रकारचं काम मुलं करू शकतात आणि खूप त्याला वाव आहे. संधी खूप आहे. हो. सरांनी आत्ताच सांगितलं की चित्रकला हा विषय, यामध्ये भरपूर संधी आहेत आणि या संधी घेण्यासाठी आपल्याला अगदी पद्धतशीरपणे आपण तयारी केली तर त्यामध्ये आपल्याला पाहिजे त्याप्रमाणे ती संधी आपण शोधू शकतो. सरांनी आपल्याला थोडक्यात परंतु खूप छान माहिती दिलेली आहे चित्रकला या विषयातील आणि त्या छंदाविषयीची. तर सरांचे मी पुन्हा एकदा सर किशोर मराठी या चॅनलतर्फे आभार मानतो, त्यांना धन्यवाद देतो. या व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब अजूनपर्यंत केलं नसेल तर सबस्क्राईब करा, इतरांना शेअर करा. पुढील व्हिडिओमध्ये आपण आणखी एका नव्या छंदासह येऊया. तोपर्यंत धन्यवाद.